अखेर मनसेमध्ये मोठे बदल. अमित ठाकरेंवर राज यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबईत आज मनसेची महत्त्वाची बैठक झाली. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच असे बदल करण्यात आलेले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली. मुंबईत नव्याने काही पदरचना केलेली आहे. मुंबईत पहिल्यांदा शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष असेल आणि आतापर्यंत पक्षात विभाग अध्यक्ष पद होतं. एक शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, 3 अशी रचना असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाची राज ठाकरे यांनी शहर अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. कुलाबा ते माहीम शिवपर्यंत यशवंत किल्लेदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिमेकडचा उपनगरचा भाग कुणाल माहीनकर आणि पूर्वेकडचा भाग योगेश सामंत यांच्यावर जबाबदारी दिली आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या, कसं काम करायचं ते येत्या 2 तारखेला लेखी स्वरूपात त्यांना सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय समिती नेमली आहे जी प्रत्येक घटकाकडे बारकाईनं लक्ष ठेवेल, संवाद साधेल. बाळ नांदगावकर यांच्याकडे केंद्रीय समितीची जबाबदारी आहे. नितीन सरदेसाईंवर विभाग अध्यक्षांची जबाबदारी असेल. अमित ठाकरे शाखा अध्यक्ष यांची जबाबदारी सांभाळतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष, आत्तापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं. याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष 3 आणि विभाग शहर अध्यक्ष 1. त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं शहर अध्यक्षपदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं होतं. कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शिव सायन या विभागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. पश्चिमेकडचा भाग म्हणजे पश्चिम उपनगर, पण पश्चिमेकडचा म्हणजे गोरेगाव वगैरे हा सगळा कुणाल माहीनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. आणि या बाजूचा पूर्वेकडचा भाग हा योगेश सावंत यांच्याकडे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यांनी काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी 2 तारखेला त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि तसंच खालपर्यंत कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या चौकटीत काम करायचं आहे आणि कसं काम करायचं आहे, काय गोष्टी त्या सगळ्या त्यांना लेखी स्वरूपामध्ये दिल्या जातील. तसंच एक केंद्रीय समिती म्हणून आम्ही नेमली आहे जी या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यांच्याशी संवाद साधेल. आणि याच्यासाठी म्हणून मी पक्षाच्या नेत्यांची, बाळा नांदगावकर आहेत त्यांच्याकडे गटाध्यक्षांची जबाबदारी दिली आहे. त्याच्यानंतर नितीन सरदेसाई आहेत त्यांच्याकडे विभागाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे आहेत त्यांच्याकडे शाखाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे बरेच लोक येतात त्याच्यामध्ये यादीमध्ये. मी तुम्हाला बरोबर सांगतो, जसं अविनाश अभ्यंकर आहेत, संजय चित्रे आहेत, श्री सावंत आहेत, असे बरेचसे. तसंच ठाण्याचं केलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील केंद्रीय समिती केलेली आहे ज्याच्यामध्ये अविनाश जाधव एक गोष्ट बघतील, दिलीप पानसे एक गोष्ट बघतील, राजू पाटील एक गोष्ट बघतील, आमचे बाकीचे इतर जे आमचे सर्व लोक आहेत हे वेगवेगळ्या विंग्स, गजानन काळे एक बघतील. तर या प्रकारे म्हणजे या बाजूनेही पक्ष बांधला जाईल आणि या बाजूनेही पक्ष बांधला जाईल या दृष्टीकोनातही रचना करण्यात आलेली आहे. बघू कसं यश होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.